जे गाव करतंय ते मी करत नाही, मी करतो ते गावाला जमत नाही. आणि 3 लाखाचं बक्षीस गेलं तर ते 3 लाखाचं बक्षीस अख्ख्या महाराष्ट्रात पसरणार आहे. आपण रिअल आहो हे लोकांना पण कळणार आहे. हॉटेल क्षेत्र तर एवढं बेकार आहे, प्रत्येक मालकाला काम करावं लागतं. कंटिन्यू गर्दी करून धंदा करायची सवय आहे. नुसती फ्रँचायझी घेऊ नका. मी माझं वैयक्तिक सांगतो, माझी पण फ्रँचायझी घेऊ नका. व्यवसाय करत असताना खूप लोकांनी त्रास दिलाय, पण मी मिस्त्री काम केलंय, गवंड्याच्या हाताखाली काम केलंय, भंगार विकले. त्यातनं आमचे वडील ड्रिंक करत होते. ड्रिंक असे करायचे की आम्हाला रात्रभर झोपू पण देत नव्हते. व्यसन करणारा एवढं सांगतो की तुमच्यामुळं तुमची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते. व्यवसायात असल्यापासून एक महेश जाधव मित्र आहे माझा, तर त्याला मी आयुष्यभर विसरू शकत नाही. तर नमस्कार मनोज दादा, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे की तुमचं बालपण कसं गेले? माझं बालपण एकदम खेळायच्या वयात कामामध्येच गेले सगळं. घरची परिस्थिती कशी होती? एकदम घरची परिस्थिती नाजूक होती. घरचे सगळे बिगारी काम करत होते, शेतात कामं करायचं. त्या लहानपणात आम्ही कामच करायचं घरच्यांसोबत, आईवडिलांसोबत वगैरे. शेतामध्ये कामाला जायचं, जनावर राखायचं. म्हणजे जे नाही ते करावं लागलं लहान वयात. म्हणजे कोणीच केलं नसेल ते आम्हाला करावं लागलं. करूच पण शकत नाही तेवढ्या लहान वयात. म्हणजे असं घरच्यांचं 5वी 6वीला असता तेव्हापासून, जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून आम्ही कामच करतो. आणि तुम्ही लहान असताना असं तुमचं कुठलं स्वप्न होतं का की बाबा मला शिकून इथपर्यंत जायचंय किंवा हे करायचंय, का पहिल्यापासून डोक्यात असं होतं की बाबा आपल्याला व्यवसायच करायचा आहे? लहान वयात माझं एकच स्वप्न होतं की लहानपणापासून आम्ही लोकांच्या इथं कामं करत आहोत. त्यामुळं लहानपणापासून एकच स्वप्न होतं की आपण लोकांच्या इथं बेरोजगार बेगारी काम करत आहोत. आपण असे हजारो कामगार घडवायचे आणि हजारो युवक घडवायचे असं स्वप्न बाळगून आतापर्यंत स्ट्रगल करत आलोय. आणि आता ते कुठं सत्यात उतरायला लागलंय आणि ते करणारच आहे मी. तुमच्या आयुष्यात लहान असताना असा कुठला अनुभव आलाय की बाबा बाद झाला, आता लय वैताग आला, आता नको आता काय करायला, लय त्रास झालाय आता, म्हणजे वैतागतं ना माणूस एखाद्या वेळेस? आता तुमची परिस्थिती, मी तुमचा व्हिडिओ पाहिलाय ग्रो मोशनचा, तुम्हाला खूप गोष्टींना सामोरं जायला लागले, लहानपणापासून खूप कष्ट केले. तर त्या सिच्युएशनमध्ये कधी वैतागले होते का आयुष्याला डायरेक्ट? खूप वैतागला होता, कारण लहान वयामध्ये आम्हाला एकतर आमची परिस्थिती गरीब, शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला होतो. त्यातनं आमचे वडील ड्रिंक करत होते. ड्रिंक असे करायचे की आम्हाला रात्रभर झोपू पण देत नव्हते. आईला, आम्हाला, सगळ्यांना घरात त्रास रात्रभर द्यायचा. असं वैतागायचं, कमीत कमी स्वतःचा जीव द्यावा इथपर्यंत बेकार कंडिशन आहे. कारण दिवसभर आम्ही कामं करायचं आणि रातभर वडिलांसोबत भांडणं करत बसायचं. म्हणजे घरातली कंडिशनच तशी बेकार होती की त्याने रात्रभर झोपू देत नव्हते, एवढे ड्रिंक करत होते. असा वैतागायचा, कधी कधी आत्महत्या करावी. जीवन नकोच, आई पण नको, वडील पण नको. आईनं आम्हाला खूप सांभाळलंय, पण एवढा त्रास आईला पण देत होते. ते नको वैताग फक्त आईवडिलांचा. आईचं कमी असायचं, आईचा त्रास नसायचा. आई म्हणजे आईमुळंच आम्ही आज आहो इथं. वडिलांना खूप त्रास दिलाय. कुणाच्या हे आयुष्यात असे ड्रिंक करणारे वडील नसावे. त्यामुळं आजपर्यंत मी थोडं पण व्यसन करत नाही. या गोष्टीमुळे करत नाही की वडील खूप ड्रिंक करत होते. काडीचंही व्यसन करत नाही. व्यसन करणाऱ्या व्यक्तींना काय सांगू शकतात? व्यसन करणारा एवढं सांगतो की तुमच्यामुळं तुमची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते, पाहुणे रावळे सगळ्यांचं नाव खराब होते आणि तुम्ही पूर्ण तुमची लाईफ डिस्टर्ब होता आणि तुमचं भविष्य पण एकदम शून्य राहणार आहे. त्याच्यामुळं बिलकुल व्यसन करायला नाही पाहिजे. बिलकुल. 1 रुपया कमी कमवा, तुम्ही नाही कमवा, पण घरातल्या लोकांना त्रास देऊ नका. व्यसनामुळे सगळी तुमची फॅमिली, आई वडील, बहीण भाऊ सगळे डिस्टर्ब होतात, तुमचे मित्र. याच्यासारखं व्यसनासारखं दुसरं काहीच नाही. बेकार व्यसन म्हणजे खूप वाईट गोष्ट. खूप वाईट गोष्ट. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा स्ट्रगल कुठला? माझ्या आयुष्यातला एक लहानपण पण खूप स्ट्रगलमध्ये गेलेला आहे. आणि त्या स्ट्रगलमुळं पुन्हा मी व्यवसायात उतरलो. आणि व्यवसाय करत असताना खूप लोकांनी त्रास दिलाय, कारण त्या त्रासामधनं पण वर येत होतो. आणि गरीब कुटुंबात असल्यामुळं आर्थिकदृष्ट्या आम्ही सदृढ नव्हतो. त्यामुळे आम्ही सावकाराकडनं पैसे घ्यायचं आणि एवढा त्रास व्हायचा की कधी कधी आत्महत्या करू वाटते, व्यवसाय सोडून जाऊन पळून जाऊ वाटायचं. पण हे पळून गेल्यानंतर आपलं लाईफमध्ये काहीच नाही, झिरो व्हॅल्यू. पण आपल्याला हे पण होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून आपण स्ट्रगल केलं आणि आज सक्सेस झालो. ह्याचा खूप मोठा अभिमान आहे. पण बऱ्याच वेळेस वाटलं की स्ट्रगल करताना आत्महत्याच करावी, एवढं त्रास होत होता लोकांचा पण व्यवसायामध्ये पण. आणि भरपूर गोष्टी त्रासदायक झालेल्या त्या. पण त्या गोष्टीवर मात करून आज तेच माझी सगळी जी दुश्मन होते तेच माझे दोस्त आहेत. त्यामुळे लोकांसोबत कधीच वाईट वागायचं नाही. लोक ऑटोमॅटिक आपल्याला समजून घेतात. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला की 100% माणूस सक्सेस होतो. त्या गोष्टी मी केलेत. बरं, एवढा तुम्ही कठीण काळ काढला, एवढ्या अडचणीला सामोरे गेले, एखादी अशी कुठली व्यक्ती होती का ज्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला? माझ्या आयुष्यात आम्हाला सपोर्ट करणारी आई आणि एक माझा महेश म्हणून मित्र आहे. खूप वेळेस मला म्हणजे असं वाटायचं की पळून जावं, निघून जावं, आत्महत्या करावी, कोणाचा आधार नसायचा, घरची परिस्थिती नव्हती. त्यावेळेस महेश जाधव माझा एक म्हणजे
व्यवसायात आल्यापासूनचा मित्र आहे. लहानपणी तर काय आमचं स्ट्रगलमध्ये गेलं, पण व्यवसायात असल्यापासून एक महेश जाधव म्हणून मित्र आहे माझा, तर त्याला मी आयुष्यभर विसरू शकत नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला मला त्यानं सपोर्ट केला, आधार दिलेला आहे. आर्थिक गोष्टीचा जरी सपोर्ट नसला केला तर मानसिक बळ आणि सपोर्ट कंटिन्यू मध्ये सोबत राहिलेला आहे माझ्या ते. त्याच्यामुळे मी त्याला कधीच माझ्या लाईफमध्ये विसरणार नाही. व्यसन असेल, मी आगाव होतो, समजून सांगायचा, माणसांना बोलायचं कसं शिकवायचं, म्हणजे सोबत एक संयमी मित्र होता. त्यामुळे मी आज इथं आहे. प्रत्येक गोष्टीला चुकीच्या वळणावर जात असाल तर तुम्हाला समजून सांगायचं. हा, मोठे आहेत का तुमच्यापेक्षा? आम्ही एकाच वयाचे आहोत. एकाच वयाचे. आमचं काय लहानपणीचं मित्रत्व नाही, फक्त अशीच मैत्री झाली होती. मी चहा ज्यूस सेंटर असताना त्याचा माझ्यापाशी रोज चहा प्यायलायचा. अशात स्वभाव आवडल्यानंतर रोज आम्ही कनेक्ट झालो. आज 17 वर्ष झालं सोबत आहो आम्ही. असा दोस्ताना आणि असे मित्र भेटणं नशिबाचा भाग असतो, आणि तो मिळाला. माझे सगळेच मित्र चांगले आहेत आणि जीवाभावाचे आहेत. भरपूर मित्र आहेत माझे, आणि आपले सोबत मित्र असावे. जगायचं, हसायचं, रडायचं, हे मित्रांशिवाय दुनियाच नाही. खूप महत्वाचं. मैत्री हा पार्ट लाईफ मधला खूप महत्वाचा आहे. खूप. आणि आता तर असे मित्र भेटलेत महाराष्ट्रात की असं वाटतंय, खूप मोठा अभिमान वाटतंय. असे मित्र भेटायला नशीबच लागतंय. खूप भारी वाटतंय. हॉटेल क्षेत्रात असतील, पुन्हा पुण्यामध्ये असतील, भरपूर मित्र आहेत ते की नादखोळा आहेत. मित्राच्या दुनियेतले राजा माणसं आहेत ती, आणि ते आपण कमवलेत. हा एक मोठा अभिमानाने स्वभाव आहे माझा, माणसं कमवतो मी. बरं, आत्तापर्यंतचा जो एवढा तुम्ही स्ट्रगल केलाय, त्या गोष्टींमधून तुम्ही काय शिकले? बरं, एवढा स्ट्रगल केलाय, लहानपणापासून शून्यातून सुरुवात केली, आता एवढा मित्र परिवार झालाय, एवढी गरिबी पाहिली, वडिलांचा त्रास, खूप गरीब परिस्थिती, याच्यातून काय शिकले तुम्ही? एवढंच वाटतंय की किती बी परिस्थिती गरीब असू द्या, स्ट्रगल करायला पाहिजे. आणि यश सहजासहजी भेटत नाही. लोकांना वाटतंय यश भेटतंय. माझे 17 वर्ष गेलेत. लहानपणात तर सोडून द्या, पण ज्या वेळेसपासून व्यवसायामध्ये आहे तेव्हापासून तर 17 वर्ष गेले. पण ह्या गोष्टी करत असताना कधी हार मानायची नाही, जिद्द सोडायची नाही, चिकाटी ठेवायची, चांगल्या लोकांसोबत संगत ठेवायची, चांगल्या लोकांसोबत मैत्री करायची. आणि जरी आपल्याला त्यांनी दुरावा टाकला तरी आपण त्यांच्या पायाला उशाला राहायचं. ती एक दिवस बदलतात. आणि अशा माणसासोबत ठेवायचं संबंध की त्या माणसामुळे आपला फायदाच नाही होईल, तर त्याच्यामुळे आपली लाईफ बनली पाहिजे. अशा लोकांसोबत संबंध ठेवायचे. ते मी केले, ते लहानपणापासून केले. त्या सर्कलमध्ये राहिल्यामुळं मी असं आहे. भरपूर पिदाडी पण मित्र होते, पण आपण त्यांना ते नाही करायचं. त्यांना आपण कंटिन्यू सांगत राहिलो, कंटिन्यू प्यायचं नाही, व्यसन. माझ्या स्वतःच्या लाईफ बद्दल मी सांगत होतो, आमचं घर पूर्ण वाटोळं फक्त पिण्यामुळे, व्यसनामुळे झालं, त्याच्यामुळे तुम्ही प्यायचं नाही. तसे मित्र मी करत पण नाही, सोबत पण राहत नाही. जरी असले तर त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करतो. मित्र असतात, सुधारवलेत का कधी असे भरपूर. माझ्याजवळ पण येत पण नाही, ती पिणारी बसत पण नाही. तुम्हाला म्हणजे चिडच आहे दारू? दारू म्हणली खूप मोठी चिड आहे. कारण माझं पूर्ण घर वाटोळ झालंय. आज आमचे वडील जर ड्रिंक करत नसते तर आज आम्ही खूप लांब लेवलला असतो. फॅमिली डिस्टर्ब होतो आम्ही पूर्ण. तुम्हाला असं वाटत नाही का, जेवढी स्ट्रगल झाली बाबा, त्या अडचणीमुळे पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिले असतात? हे 100% सपोर्ट. मला तरी असं वाटतंय की समजा जर एखादा आधार आहे पाठीमाग, तर माणूस तेवढे हातापाय नाही हालचाल करत. बरोबर आहे? हे 100% गोष्ट आहे की ज्यांच्या घरामध्ये सगळीच परिस्थिती चांगली असते, तो माणूस कधी इझी मध्ये पुढे जात नाही, पुढे जात नाही. मला आमच्या वडिलांमुळं, जरी त्यांनी ड्रिंक केली, त्रास दिला असला, तर मी आज वडिलांमुळेच आम्ही इथं, काडीचं व्यसन नाही. आणि ते आम्हाला त्यांच्यामुळं हे करणं भाग पडलं. कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण काहीतरी बनायचं असलं तर आपली परिस्थिती खराब आहे. जर आपल्याला पुढे जायचं असलं, आपल्या परिस्थितीकडे बघून आपण पुढे लाईफचं टार्गेट ठेवून करावं लागतंय. हे आमच्या वडिलांमुळेच मी शिकलोय. आणि माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे आमची फॅमिली आहे. वडील जर ड्रिंक करत नसते तर आज माझ्यासारखे मित्र सगळे ड्रिंक करतात, तर मी ते कधीच केलेलं नाही. माझा भाऊ पण आहे, आमची फॅमिली आहे. आमच्या फॅमिलीमध्ये ड्रिंक कोणीही करत नाही. का तर आमचे वडील एवढे ड्रिंक करत होते की ते एवढी भीती होती की आयुष्यात आपण ड्रिंक करायची नाही किंवा कुठलंच व्यसन करायचं नाही. व्यसन हा प्रकारच नाही माझ्या लाईफमध्ये. बरोबर. म्हणजे वडिलांनी तुम्हाला खूप काय गोष्टी 100% वाटतं असं वाईट, पण त्या गोष्टींमुळे तुम्ही घडले. मी ही गोष्ट 1000 मित्रांना सांगतो की आमचे वडील पित होते म्हणून मी आयुष्यात कधी पिणार नाही. आणि त्यांच्याकडून भरपूर तुम्ही शिकले. 100%. आणि त्यांच्यामुळेच आज तुम्ही, मला तरी वाटतं, 1,01,000% आमच्या वडील ड्रिंक करत होते, त्यांनी व्यसन करत होते, म्हणूनच मी आज इथं आहे. काहीच करत नाही, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. बरं दादा, तुम्ही पर्सनॅलिटी तुमची एवढी जबरदस्त आहे, तुम्हाला बघून असं वाटतं की तुमचं भरपूर शिक्षण झालं असेल. तुमचं आता एवढे तुम्ही परिस्थिती सांगताय, तुमचं एज्युकेशन काय? बघा, मी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण करत असताना 3 वेळेस शाळा सोडून दिली. एवढी परिस्थिती बेकार होती. बरं. 10वी केली मी. 10वी केल्यानंतर 11वी आणि 12वी करायला 2 वेळेस गॅप मारलाय. तर परिस्थिती नसल्यामुळे हे मला शिक्षण सोडावं लागलं, कारण कामाला जावं लागत होतं. शिक्षण पूर्ण करून काम पूर्ण करून शिक्षण करायचं.
तर ह्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करता आलं नाही मला. अडचणी भरपूर आल्या. तुमच्या मते शिक्षणाचा आणि व्यवसायाचा कितपत संबंध आहे बरं? शिक्षणाचा आणि व्यवसायाचा संबंध आहे पण आणि नाही पण म्हणता येईल. का माहिती आहे का? आहे का म्हणावं लागेल. जर शिक्षण घेतलं असतं आणि जर व्यवसायात उतरला असतो तर मी आज 100 पट पुढे असतो. का तर व्यवसाय करत असताना शिक्षण नॉलेज पण तेवढंच लागतंय. तर त्या गोष्टी मला भेटल्या नाही. त्या मी अनुभवातनं पुढे आलेलो आहे. बरोबर. शिक्षणातनं नाही. या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन झालं तर माणूस खूप म्हणजे जे म्हणतात का लोक 1000 लोकांना 10 लोक लय फास्ट पुढे गेली. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं असतं व्यावसायिक लोकांचे. त्यावेळेस ही फास्ट पुढे जातात. तसं माझं नाही. मी अनुभवातनं आज इथं आलेलो आहे आणि माझं शिक्षण आणि अनुभव हे जर दोन्ही कॉम्बिनेशन झालं असतं का मी आज लाखपटीनं पुढे असतो महाराष्ट्रात. बरं, असं आपलं उदाहरण घेता येईल का की काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा माझं तर काही शिक्षण झालेलं नाही, मी काही व्यवसायच करू शकत नाही, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? मी शिक्षण म्हणजे काहीच शिक्षणाचा ना मी म्हणजे काहीच येत नाही मला. त्या गोष्टीला शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काहीही संबंध नाही. जर व्यवसायात उतरायचं असलं तर मला स्ट्रगल करावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. कुठला तर व्यवसाय टाकायचा तर अगोदर स्वतः शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट शिकून तुम्ही व्यवसायात उतरला पाहिजे. आजूबाजूच्या परिस्थितीचा नॉलेज पाहिजे तुम्हाला आणि मग मार्केटमध्ये उतरून जगापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहोत. आणि शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काहीही संबंध नाही. एक अंगठा बहादूर माणूस पण शिक्षण नसलं तरी पण व्यवसायात टॉपला जाणारे भरपूर आपल्या उदाहरणं आहेत. बरोबर. म्हणजे बऱ्यापैकी ज्याची जिद्द आहे, ज्याला चिकाटीनं करायचं 100% तो शिक्षित नसेल तरी पण नाही काय अडचण नाही. अशी बरीच कारण मला आणखी पण चांगलं लिहिता वाचता येत नाही, इंग्लिश काहीही येत नाही, तरी मी आज टॉपला आहे. भरपूर लोकांना असं वाटतं की मी शिकलेला असेल पण नाही, काही शिक्षण 10वी शिक्षण झालं ना. बघून तर मला वाटलं होतं तुमचं भरपूर एज्युकेशन झालं. नाही. आणि कसं 10वीला मला 36% मार्क आहे. मग किती शिक्षण असेल? असं ढकल पास कॉप्या करून पास झालेला आम्ही. बॅक बेंचर. मागच सगळ्यात वर्गात सगळ्यात आधी मार खायला आम्ही पुढे असायचो. असे काही शाळेतले किस्से आले? लय वर्गात सगळ्यात जास्त मार खाणार मीच, भांडणं करणार मीच, आगावपणा करणार मी, खेळाला मीच पुढे, गावात तसंच, कामाला पुढं तसंच, काम बी करताना सगळ्याच्या पुढे पुढे काम करायचं. कुठल्याही क्षेत्रात आपण कामापासून आगावपणापर्यंत सगळ्यात जास्त मार खायला बी सगळ्या गोष्टीला मीच पुढे असायचं. लहानपणी घरात बी वडील खूप मारायचं आम्हाला, शाळेत घरात म्हणजे जिथं तिथं. मित्र बी भरपूर ठोकायचे मला पण मी हार मानत होतो. बरोबर त्यांनी 2 लावले तर मी 1 मारायचं, पण मारायचं म्हणजे कशाला बी पुढे असायचं. आगावपणा अजून बी मी आगावपणा करतो पण चांगल्या लोकात बसल्यानंतर भरपूर गोष्टीचा फरक पडतो. हे 10वीच्या अगोदरचं झालं पण ती लाईफ पुन्हा येत नाही. मज्जाच वेगळी असते. शिक्षण ते शिक्षणाची शाळेची लाईफ वेगळीच ती. आता तुमच्या परिस्थितीमुळे तरी तुम्हाला जास्त जगता नाही आलं, पण जे जगले नाही ते जगलो ते इथून पुढच्या पिढीला पण कधी जगता येणार नाही. एवढी भारी लाईफ होती ती. लहानपणी मार खाणं, खेळणं, लय धिंगाणा मस्ती करायचं, दिवसभर पवायला जायचं, जनावर राखायचं, जनावर लोकांच्या शेतात गेली की वडील हाणायचं, कुत्र्याने शेतकरी हाणायचे. म्हणजे मार खायची बी मजा वेगळी होती. ती आता जर आठवण काढली तर लय आनंद वाटते. तशी दुनिया पाहिजे अशी वाटते. आता तसं काय राहिलेलं नाही. पण आता बघा ना, जेव्हा म्हणजे मी पण शाळेत असताना किंवा तुम्ही होते तेव्हा आपल्याला शाळेतले बरेच खेळ वगैरे आपल्याला लय इंटरेस्ट असायचा बाहेर. पण आताची जर मुलं बघायला गेली तर प्रत्येक जण आपापल्या घरच्यांचा मोबाईल घेते, बघत बसते. खूप वाईट झालंय. म्हणजे बघायला गेलं तर स्पोर्ट ही ऍक्टिव्हिटीच नाही राहिलेली. आणि त्या गोष्टींमुळे काय होतं, चष्मे लागणे, आजारी पडणे. जेवढं माणसाचं शरीर पळत किंवा काही बी असू द्या, तुम्ही खेळताय पळताय, जसं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्ट्रगल केला, आताच्या मुलांना ती काय माहितीच नाहीत ना त्या गोष्टी. त्यामुळे जास्त आजारपणाचे लक्षणं, गॉगल लागायची लक्षणं हे वाढत चालले. 100%. तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये किती वर्षापासून? मी हॉटेल व्यवसायामध्ये 15 वर्ष झालं बघा कंप्लीट. आता आपला 15वा वर्धापन दिन झाला मध्ये. कार्यक्रम खूप मोठा केला. माझं स्वप्न होतं तो कार्यक्रम बोलावलं होतं मला पण. तुम्ही आला ना. 15 वर्ष झाले. 15 वर्ष कंप्लीट झाले हॉटेल क्षेत्रात. म्हणजे एकदम झिरोतनं सुरुवात केलेली त्याला 15 वर्ष झालं. त्याच्या अगोदरचं स्ट्रगल वेगळंच. म्हणजे 15 वर्षापासून तुम्ही जे पेरलं ते आज तुम्हाला वाटतंय खऱ्या पद्धतीने? 100%. खूप भारी अभिमान वाटते. स्वतःवर प्राऊड फील होते. काय म्हणते नातेवाईक, घरच्यांना काय प्राऊड फील होतं बरं तुमच्याबद्दल? माझ्या नाही का नातेवाईक झालं, पाहुणे रावळे, गावातले मित्र, कंपनी, सगळ्याला असा अभिमान वाटतंय की प्रत्येकाला असं वाटतंय माझा मुलगा आहे, माझा मित्र आहे, माझा दोस्त आहे, माझा जिगर आहे, किंवा म्हणजे आमच्या गावातला मुलगा आहे, माझा विद्यार्थी आहे, असं प्राऊड फील करून सांगतात माझे सगळे तिकडली म्हणजे धाराशिव जिल्ह्यातली. कारण त्यांनी माझं स्ट्रगल बघितलंय आणि प्राऊड फील होतं त्यांना की ह्याचा सगळ्यात मोठा अभिमान होतो. माझी ताकद वाटते. मी ते त्या प्रयत्नानं अजून 10 पटीनं काम करायचा प्रयत्न करतो. कारण चांगलं काम करतोय मी, मला माहित आहे आणि मी एकदम कष्टातनं केलेलं असल्यामुळं मला खूप अभिमान आहे.
मला सपोर्ट नव्हता कोणाचा. त्याच्यामुळं सपोर्ट नसताना पण आज मी इथं आहे. हा एक मला पण आदर्श आहे. अशा लाखो युवकांना मला भारी वाटतं की आदर्श देताना त्यांनी मला प्राऊड फील करतात आणि एक अभिमान स्वाभिमान वाटतं मला माझ्यावर होतं. बरोबर. आता काही असे किस्से पण होतात नाही का, तुम्ही परिस्थिती खूप वाईट पाहिलेली, ज्यावेळेस ती अशी लोक असतात, मित्र म्हणा नातेवाईक म्हणा, त्यावेळेस आपल्याला एकदम खालच्या लेवलला बघत असतात नाही का, आणि अचानक आपण आपल्या कष्टाने खूप मोठे होतो, त्यावेळेस त्या लोकांचे रिॲक्शन कसे, तुमच्यासोबत असे किस्से घडलेत का? कसं आहे बाबा, हे ह्या समाजाचा भाग आहे. तो त्यांच्या पद्धतीनं चालतोय, मी माझ्या पद्धतीने चालतो. मला भरपूर त्या लोकांनी त्रास दिलाय किंवा वाईट वाटलं त्यांना किंवा आपल्याला गलिच्छ समजत होते. पण आपण कोणाला कसं आहे, आपल्यावर मी तर ह्या गोष्टी लोक म्हणतात की हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट. मी स्वतःला असं बनवलंय की कितीही दुश्मन आला तर त्याला दोस्त करायची ताकद आहे माझ्यामध्ये. बरोबर. त्यामुळं माझ्या लाईफमध्ये माझे दुश्मन नाहीत कधीच. मी जर विचार केला, मला जर म्हणलं कोण तर तुझे दुश्मन किती, माझे दुश्मन नाही. जे होते पण ते मित्र होते, ही माझी क्वालिटी आहे. त्यामुळं माझ्या लाईफमध्ये असे दुश्मन आणि कोणी त्रास भरपूर लोक देतात, पण तो ठराविक काळापुरता असतो. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण काय करून त्यांना निग्लेक्ट करून कसं पुढे जायचं. ते हे माझ्यात गुण होते आणि ते परिस्थितीने शिकवली होती. कारण मला त्यांना झटत बसायला, कोणाला ट्रोलिंग करायला, कोणाला त्रास द्यायला किंवा कोणाच्या डोक्यात पण येत ना, कारण ते केल्यानंतर आपली लाईफ थांबणार होती. त्यामुळे आपल्याला पुढे जायचं. आपलं मेन टार्गेट काय आहे, लक्ष तिथपर्यंत गाठण्यासाठी आपण बाकीच्या लोकांनी जरी त्रास दिला तर त्यांच्याकडे लक्ष बिलकुल दिलं नाही आणि द्यायचं पण नाही. आपलं गोल जर मोठा असेल तर मग चिल्लर गोष्टीकडे लक्ष दिलं की मग तुम्ही डिस्टर्ब होणार. 100%. आज तुम्हाला 30 लोक बघून त्यांना पण अभिमान वाटतो. त्यांनाच वाटतंय की आज लोक म्हणतात की मी त्याचं चहाचं हॉटेल असताना मी ते टेबल ओढले, त्याचे ग्लास फोडले, याला पैसे दिले नाही, त्याच्या गल्ल्यातनं पैसे काढून घेऊन गेले. त्यानं एवढं स्ट्रगल केलंय म्हणून तो आज इथं आम्ही त्याला त्रास दिला पण तो माझा मित्र आहे, तेच ते लोक आज अभिमानानं स्वाभिमानानं सांगतात. त्यावेळेस आज मला जो आनंद होतो ना तो जगा वेगळा आहे. आणि असं लोक लगेच तुमचा राग धरणार डोक्यात, तुम्हाला केलं त्यानं तसं केलं लगेच निग्लेक्ट करणार, तो दुश्मन समज नाही. दगडाला पाजर फुटतंय, आपण तर माणसाव. बरोबर. प्रत्येकाला जीव आहे. त्यामुळे आपल्यात ती क्वालिटी पाहिजे की त्याच्यात त्याला आपलंसं करण्याची, ती आहे माझ्यामध्ये. हॉटेल व्यवसायातच यायचा निर्णय का घेतला तुम्ही? माझी सुरुवातच अगोदर दूध डेअरीपासून, चहाच्या टपरीपासून होती. म्हणजे स्ट्रगल खूप आहे. पण दूध डेअरी टाकल्यानंतर पुन्हा त्या दूध डेअरीमध्ये चहाचं हॉटेल टाकलं आणि मला हॉटेल व्यवसायामध्ये यायचं स्वप्न होतं. कारण युवा उद्योजक घडवायचं हे माझं लहानपणीपासून स्वप्न होतं आणि काम मला भेटत नव्हतं तर लोकांना काम पण द्यायचं होतं. मग असं करत असताना मला हॉटेल क्षेत्र हे चांगलं वाटलं आणि मी त्याच्यातनं पुढे जात आलो. तर आपल्याला युवा उद्योजक घडवायचे म्हणलं तर एक व्यवसाय निवडावा लागेल. व्यवसाय निवडल्यानंतरच आपल्याला उद्योजक घडवता येतील. म्हणून मी हॉटेल क्षेत्रात घुसून म्हणजे लय टॉपचा विचार करतोय. ते पण होईल. महाराष्ट्रात देशात आपल्याला ब्रँच करायचे आणि सगळ्यात मोठा ते ब्रँच करत असताना सगळ्यात मोठा एक उद्देश आहे की युवा उद्योजक घडावे, व्यावसायिक घडावे. कारण इथपर्यंत याला मला खूप त्रास झाला आहे आणि अशा लोकांना व्यवसायात उतरून चांगलं टॉपचं व्यवसाय करायला लावणं आणि आपलं कामगार त्यांच्या हाती घडावे हीच प्रत्येकाच्या आपल्याला सांगायची इच्छा आहे. तुमच्या मते महाराष्ट्रातले युवा उद्योजक जे आता सध्याची यंग जनरेशन आहे, मुलांना तुम्ही घडवायचा प्रयत्न करताय, 100% महाराष्ट्राचं नाव तुम्ही पुढे घेऊन जाणार दादा, हे मला तरी वाटते. कारण तुमचे विचार खूप चांगले आहेत. हॉटेल चालवताना सर्वात अवघड काम कुठलं वाटतं तुम्हाला? हॉटेल चालवत असताना सगळ्यात अवघड काम असणार म्हणजे अनुभव नसताना हॉटेल व्यवसायात उतरायचं सगळ्यात मोठं अवघड काम आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी तुम्हाला जर एखादा व्यवसाय टाकायचा असला तर मी म्हणत नाही कधीच फ्रँचायझी घ्या. मी अगोदर म्हणतो की तुम्ही त्या व्यवसायात उतरा, वर्ष 6 महिने 2 वर्ष, आणि तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. क्वालिटी चेक करा, क्वांटिटी चेक करा. तुम्हाला स्वतःला आलं पाहिजे तरच तुम्ही हॉटेल व्यवसायात उतरा. नुसती फ्रँचायझी घेऊ नका. मी माझं वैयक्तिक सांगतो, माझी पण फ्रँचायझी घेऊ नका. तुम्हाला अगोदर स्वतःला कष्टाचा अनुभव पाहिजे. तुम्ही पैसे आहेत म्हणून व्यवसायात उतरू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही त्या हॉटेल क्षेत्रात कुठलंही क्षेत्र असू द्या त्याच्यात तुम्ही उतरून वर्ष 6 महिने तुम्ही अनुभव घेतला पाहिजे आणि मगच तुम्ही कुठल्याही व्यवसायात उतरला पाहिजे. व्यवसाय करायचं सोपं नाही आणि अवघड पण नाही, हे मी करून दाखवलंय. फक्त अनुभव महत्वाचा. अनुभव खूप मोठा आहे. आता तुम्ही 15 वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये आहात, तर तुम्हाला हॉटेल लाईन मधले कुठले कामं जमतात बरं? आता हॉटेल व्यवसायात मी 15 वर्षापासून आहे. सुरुवात माझी चहापासून आहे. चहा, ज्यूस, लस्सी, पुन्हा इडली सांबर, उडीदवडा सांबर, म्हणजे हॉटेल क्षेत्रातलं जामून, स्वीट वगैरे जेवढे व्यवसाय केलेत मी. चहापासून आज नॉनव्हेजचा म्हणजे
अख्खं बकरं शिजवतो, चहापासून अख्खं बकरं शिजवतो. ह्यातला कुठलाही हॉटेल क्षेत्रातला कुठलाही मेनू मला येत नाही असं नाही. प्रत्येक काम मी स्वतः केले, मग शिकवले आणि ती गिरायकापर्यंत पोहोचवले. म्हणून मी क्वालिटी क्वांटिटी आणि त्याच्या जीवावर उड्या मारतो आणि मी 100% गॅरंटी सांगतो मी कुठेही जाऊ शकतो, कारण ते मला येतंय. आणि हा व्यवसाय करताना, कुठलाही व्यवसाय करत असताना स्वतःला आलं पाहिजे, त्याच्यात 100% उतरून त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही गिरायकाला पचवून सांगू शकता की ही माझं क्वालिटीचं आहे, क्वांटिटीचं आहे आणि गॅरंटीचं आहे. ही मी 100% सांगतो. तुम्हाला हॉटेल लाईन मधलं वेटरचं काम जमतंय? टोटल भांडे, संडाची भांडी धुतलीत माझ्या हॉटेलमधली, आता पण धुतो. लाज कुठल्याही व्यवसायामध्ये जर बाळगला तुम्ही तर तुम्ही झिरो. तुम्ही नुसतेच कॉलर कपडे सोनं बिनं घालून व्यवसाय करू शकत नाही. प्रत्येक व्यावसायिक हा प्रत्येक काम करतच असतो. कामगार कधीही धोका देऊ शकते, त्यामुळे प्रत्येकाला मालकाला कामच करावं लागतंय. हॉटेल क्षेत्र तर एवढं बेकार आहे, प्रत्येक मालकाला काम करावं लागतं. किती बी मोठा मालक असू द्या, किती बी सोनं आणून घालू द्या, त्याला हॉटेलमध्ये टेबल साफ करावीच लागतात आणि त्यांना केलीच पाहिजे, तरच तो हॉटेल व्यवसाय टिकतोय. नाही तर नाही. 100% नाही टिकत. बरोबर. ज्याला जमतच नाही हॉटेल मधलं काम, फक्त त्याच्याकडे असू द्या करोडो रुपये, लाखो रुपये पडलेले, 100%. तो म्हणला की बाबा मी देतो टाकून हॉटेल, मग ते चालत नाही, शक्य होणारच नाही. नाही. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये अनुभव असणं खूप गरजेचं आहे. 100%. म्हणजे तुम्ही पहिलं हॉटेलमध्ये काम केलेलं आहे का ह्याच्या अगोदर, जेव्हा तुम्हाला चालू करायचं होतं? मी हॉटेलमध्ये काम केलेलं नाही. हॉटेलची सुरुवात केल्यानंतर मी माझ्या हॉटेलमध्ये 12-13 वर्ष स्वतःच काम केले. मालक चालक हॉटेलमध्ये काम केलं नाही, पण मी मिस्त्री काम केले, गवंड्याच्या हाताखाली काम केले, भंगार विकले, गॅरी विकले, आपलं पाव विकले, असे म्हणजे बिगारी कामं सगळी केली. सेंटरिंगला हाताखाली कामाला गेलो, खडीच्या रस्त्यावरची खडी हातात तिथं कामाला गेलोय, कामं काढले. गोव्याला कामाला, गोव्याच्या खाणीमध्ये कामाला गेलो. म्हणजे कामामध्ये भरपूर गेलेला आहे. कामाचं जर सांगायचं म्हणलं तर माझ्या एवढं कोणी हॉटेल क्षेत्रामध्ये तर कोणीच काम केलेलं नसेल. ते प्रत्येक क्षेत्रात काम जे घुसून करतो खूप केलेलं आहे. म्हणजे हॉटेलमधलं टोटल मेनू येते मला स्वतः, व्हेज नॉन व्हेज जेवढं मेनू माझ्या हॉटेलमध्ये बनतो, जवळ 250-300 मेनू आहे, ते टोटल मेनू मला येते. मग मी पुढे शिकवतोय. माझं दुसऱ्या जीवावर हॉटेल नाही, मी स्वतः शिकलोय आणि मग मी आज सगळे जरी निघून गेले तरी 100%. आज एवढे मोठे हॉटेल आहे ते, पण मी ही सगळी जर सोडून मला जर आज रस्त्यावर गाडा जर लावला तरी पण माझी लावायची तयारी आहे, कारण स्ट्रगल आहे आणि लाज नाही मला. आणि हॉटेलमध्ये स्ट्रगल आणि लाज नसली की माणूस 100% पुढे जातो. काही करू शकता, काहीही करू शकतो, कारण तुम्ही केलंय. लाज आज नाही. जरी सगळा स्टाफ निघून गेला तरी 100% टेबल साफ करायची तयारी आपली, काय अडचण नाही. भांडी आता पण धुता, आता व्यवस्था नसलं तर आम्ही भट्टीवर होतो. मी रोज किचनमध्ये, हॉटेलमध्ये गेल्यावर काउंटरला बसत नाही सध्या, पण किचनमध्ये असतो. मी किचनमध्ये असतो, साफसफाईकडे लक्ष देतो, बाथरूम पर्यंत स्वतः जाऊन बघून येतो. सगळे बाथरूम साफ आहेत का नाही बघावं लागतात. हे करावंच लागते. मालकाचं लक्ष असलं तर हॉटेलमध्ये टिकता होतं, मी नंतर टिकू शकत नाही. बरोबर आहे दादा. मग आता एवढं मोठं आपलं हॉटेल आहे, मी आलो होतो जेवण करायला, आपण फूड ब्लॉग पण शूट केलाय, खूप छान हॉटेल आहे, जेवणाची क्वालिटी पण एक नंबर आहे. मला तुमच्या हॉटेलमधली ना स्वच्छता आवडली. कारण कसं आहे, मी ज्यांना बोलवतोय ना, मी प्रत्येकाच्या हॉटेलवरती जाऊन आलोय. मी ऑन कॅमेरा बोलतोय की मला आपल्या हॉटेलची स्वच्छता, कारण कसं आहे, काही हॉटेल्स आहेत शून्यातून सुरुवात केली, आपले मराठी माणसं 100% माझा सपोर्ट आहे. पण त्या लोकांनी देखील एखादी गोष्ट आहे, स्वच्छतेवर खरोखर सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण तुमच्या हॉटेलला आहे ना, फॅमिली अशी आवर्जून येतात जेवायला. काय येतात की सेपरेट सगळ्या गोष्टी भेटतात. फॅमिलीला बसायला वेगळे, फॅमिलीला तुमचं वॉशरूम वेगळे, तुमचे जेवण, तुमचा स्टाफ मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी मी पाहिल्या दादा. खरंच एक नंबर आहे तुमच्या सगळ्या गोष्टी. म्हणून आज तुमच्या हॉटेलला मी सांगतोय की गावातलं तुमचं काय ते धाराशिवचं हॉटेल काय हायवेला नाही की सारखंच कंटिन्यू येतील जातील. तुम्हाला रोजचं कस्टमर, रोजचं 100%. कारण गावातले लोक येतात, काय येतात की त्यांना माहिती ना आपल्याला सगळ्या सुविधा एका जागेवर. तर आता एवढं हॉटेल आहे आपलं, हॉटेलमधलं स्टाफ मॅनेजमेंट कसं करता, डिसिप्लिन मध्ये कसं ठेवता? कारण मला माहिती, मी पण लोकांना सांभाळतोय, लोकांना सांभाळणं हे सर्वात डेंजर कला आहे. कसं काय तुम्ही ठेवता सगळं? कसं एक 10 दिवसाला त्यांची आपण मीटिंग घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हॉटेलमध्ये गेल्यानंतर कस्टमरमध्ये आणि कामगारामध्ये मी कंटिन्यू असतो. मी काउंटरला कधीच बसत नाही. त्याच्यामुळे मॅनेजमेंट जास्त होती. नाहीतर नुसतं सांगून मीटिंग घेऊन काम होत नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. किती पण लक्ष द्या किंवा किती पण मीटिंग घ्या, त्यांना नुसतं सांगून भागत नाही. कारण ते त्या लेवलचे असतात. सांगून कधीही होत नाही, कारण त्यांच्यासोबत आपण राहून काम करावं लागतं, तेव्हा त्यांना पण भारी वाटतं. बरोबर. म्हणजे मित्रासारखं तुम्ही त्यांना ट्रीट करतात की बाबा असं नाही रे, असं लय जर कामगार असा वागवलं तर ते मजा येत नाही. कामगार आपण त्याच्याबरोबर काम करायचं, कधी 2 झपकं द्यायचे, कधी प्रेम करायचं, सगळ्याच गोष्टी. मारून तर काम कधीच होत नाही, हे मला पण माहित आहे.
प्रेमानं सगळ्या गोष्टी जिंकता येतात ते मी करतो. आज तुम्ही म्हणायचं तुमच्या स्टाफचं मन जिंकलेलं आहे. 100%. तुम्ही एवढ्या कार्यक्रमाला वगैरे असता, आज तुम्ही खूप मोठे झालेला आहात. नाही तरी मोठे पण- मी कधीच नाही. अहो ह्या दुनियात लोक लय मोठे येते सदी कधी स्वतःला मोठं समजत नाही ते. नाही नाही, बरोबर. आपण कधी स्वतःला मोठं कधी समजत नाही, तुम्ही नाही कारण समजा. आपण लय गोल मोठं ठेवलेलं आहे. आता तुम्ही एवढे 15 वर्ष हॉटेल चालवले, तुमच्यामध्ये एखाद्या हॉटेल मालकाने कुठल्या कुठल्या चुका टाळल्या पाहिजे हॉटेल हॉटेल मालकांना व्यवसाय करत हॉटेल असताना? व्यवसाय करत असताना जर हॉटेल तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्हाला यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी हॉटेल क्षेत्रात घुसून प्रत्येक गोष्टीचं मेनूचं चेकिंग झाली पाहिजे, तुम्हाला ते जमले पाहिजे हॉटेल जर तुम्हाला टाकायचं असलं. आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर व्यवसायात नाही उतरला पाहिजे. जर तुमच्याकडं पैसे कमी असतील तर उतरला तुम्ही लोकांना व्याजांक वगैरे काढून तर तुम्ही 100% फ्लॉप जाचाल. कारण दुसऱ्याचं बघायला चांगलं वाटतंय पण तेवढं पचवणं सोपं नसतं. कारण त्याच्यामुळं माझे 10-12 वर्ष गेलेत. माझ्या 10 ते 12 वर्ष माझ्या दारात सावकार होता. कारण ते एक चूक नाही करायची कधी. कारण माझ्या एक एवढा 25 ब्रँच आहेत महाराष्ट्रात, तर त्यातल्या 2-4 ब्रँच बंद पडलेत. तर ह्या कारणामुळे बंद पडलेत की मित्राकडनं पैसे घे, सावकारकडनं पैसे घे, व्याजानं पैसे घे. तर मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही ब्रँच घेऊ नका. तुमच्याकडे 10 लाख नाही तर 5 लाखातच करा तुमच्या जेवढं पैसे. शून्यातनं छोटीशी सुरुवात करा पण तुमचा वैयक्तिक व्यवसाय करा. तुम्ही फ्रँचायसी घ्यायच्या नादाला लागू नका. पण तुम्ही अगोदर स्वतः शिका आणि मग व्यवसायात उतरा. तुम्हाला ते क्वालिटीचं क्वांटिटीचं काम जमलं पाहिजे. ऑफर लावले आणि व्यवसायात उतरल्यानंतर जर स्वतःचे पैसे आले तर तुम्ही ऑफर लावून लोकांपर्यंत पोहोचू शकताय, मार्केटिंग करू शकताय. असं सहजासहजी काम नाही की डायरेक्ट तुम्ही चालू केलं आणि तुमच्याकडे गिराईक. तुम्हाला क्वालिटी द्यावी लागेल, ऑफर लावावी लागेल. असं म्हणतात की लोक ऑफर लावल्यानंतर क्वालिटी द्यायची नाही, असं नाही. मी एक 15 वर्षापासून ऑफर लावतो, आतापर्यंत ऑफर लावतोय कारण मार्केटिंग स्किल माझ्यापाशी आहे. आणि असं लोक म्हणतात की ऑफर लावली म्हणजे क्वालिटी द्यायची नाही. जिथं 10 वस्तू काय तिथं 100 वस्तू विकायच्या, जिथं 1 रुपया कमवते 4 आण्याने कमवायचे. अशा पद्धतीने मी आतापर्यंत टिकलेलो आहे. आणि असं नाही की ऑफर लावतो म्हणजे क्वालिटी देत नाही. माझं एक बी कस्टमर मला म्हणू शकत नाही तुम्ही ऑफर लावता आणि क्वालिटी देत नाही, तसं नाही. मला कंटिन्यू गर्दी करून धंदा करायची सवय आहे. मला माझ्या हॉटेल समोर गर्दी कमी झाली, पब्लिक कमी झाली, मला करमत नाही. मला कंटिन्यू पब्लिकमध्ये राहायचं, त्यांच्या तोंडात चर्चेत राहायला पाहिजे. आपण मी 15 वर्ष झालं करतोय. आता एखाद्याला नवीन हॉटेल टाकायचंय, त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजे? म्हणजे कुकच्या किंवा वेटरच्या किंवा तुमचा हेल्पर असेल किंवा तुमचे जे भांडे घासतात. आता हे बरेच कॅटेगरी मला एवढं माहित नाही. ह्या गोष्टीचं सगळ्याचं उत्तर म्हणजे सगळ्यात भारी पर्याय त्यांना हॉटेलमध्ये कमीत कमी 4-6 महिने कामाला जायचं. तुम्हाला हॉटेल टाकायचं ना, किती बी श्रीमंत असू दे, 4-6 महिने कामाला जायचं, काउंटरला बसायचं, काउंटरचं गिरायकाचा फेस करायला शिकायचं. लोकांच्या शिव्या खाव्या लागतात. तिथं काय प्रॉब्लेम आहे तिथं कळतात. तुमची क्वालिटी काय झाली. खाणारा कस्टमर काउंटरला जाऊन बरोबर किरकिरी करणार, त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. तुमचं चुकलंय, मी कुठल्याच कस्टमरला तुमचं आमचं बरोबरच आहे, तुमचं बरोबर चुकीचं असं असं म्हणत नाही. 100रातलं एक कस्टमर असू शकतं एक पिलेलं की ते आपल्याला वेगळीच कामाचं पैशामुळं चुकीचं आहे म्हणतं. पण तिथं 100% मधली 99-90% लोक असतात की नाही दादा तुमचं इथं चुकलंय. मग ते काउंटरवर कळतंय की असं असं आपली चूक व्हायली, ते काउंटरवर फेस व्हॅल्यू. पुन्हा कस्टमर करत असताना, सर्व करत असताना तुम्हाला कस्टमरमध्ये फिरल्यानंतर कळतंय की गिरायकाला सर्व्हिस कशी चालली आहे कशी नाही. आणि तुम्ही किचनमध्ये जाऊन स्वतः काम करता त्यावेळेस कळतंय की तुमची क्वालिटी 100% चालली का नाही. ते तुम्हाला जमत असेल तर, नाहीतर शक्य नाही. क्वालिटी स्वतः चेक करायला आली पाहिजे आणि स्वतःला आली तर चेक करताल तुम्ही. स्वतः 100% स्वतः शिकणं महत्वाचं आहे आणि मग सगळ्या गोष्टी उतरणं. स्टाफ मॅनेजमेंट, कोणाला चिडचिड कामगाराला चिडचिड शिवाय देऊन करून जमत नाही. त्या गिऱ्या शेवट कामगार असते त्यांच्यामुळेच आपण आज येत आहोत. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना सांभाळून घ्या. सगळेच सर्व गुण संपन्न नसतात, मग ती तुमच्यापाशी कामाला झाली नसते ना, एवढे हुशार असते तर. मग त्यांना समजून घेणं आपलं काम आहे. त्यावेळेस आपण सगळं हॉटेल जिंकलं. सगळ्यात महत्वाचं कामगार सांभाळणं आणि कस्टमरला सांभाळणं, त्यावेळेस तुम्ही जिंकला. नाहीतर हॉटेल क्षेत्रात टिकणं शक्य नाही. पण तुमचं प्रॉफिट लॉस ह्या गोष्टी त्यानंतरच्या झाल्या. अगोदर तुम्हाला गिराईक वाढवता आला पाहिजे, ते गिराईक टिकवता आला पाहिजे, ह्या गोष्टी महत्वाच्या. आता तुम्ही बऱ्याचशा थाळ्या ठेवलेल्या आहेत, प्रत्येक थाळीवर काय ना काय बक्षीस आहे. मी पण ट्राय केलं. तरी कल्पना कशी काय डोक्यात आली बरं तुमच्या? मी नाही का पहिल्यापासूनच ऑफर लावून धंदा करतो, म्हणलं नाही का तुम्हाला. म्हणजे विचार कसा आला डोक्यात की आपण असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे? मी पहिल्यापासून माझ्या डोक्यात काय म्हणतात, जे गाव करतंय ते मी करत नाही, मी करतो ते गावाला जमत नाही. आणि हिथून पुढे पण तेच करणार मी. जे लोक करते ते मी कधी करणार नाही. बरोबर. कॉपी करत नाही आणि करायची पण नाही. आणि केली तर अशी करायची की आपली कॉपी कोणाला जमली नाही पाहिजे. म्हणजे गिरायकाला पण आपण तसं देणार आहोत की गिरायक अट्रॅक्शन होऊन येणार आपल्याकडं. आणि मी लय म्हणजे 15 वर्षापासून 10ला 3 वडापाव आणि वरून चहा फ्री द्यायचं.
ही स्किल कोणीही करू शकतो. मायनस मध्ये धंदा करतो कारण मला गिरायकाची गर्दी करायची. बरोबर. कुठं तरी गिरायक समाधान झाल्यानंतर आपल्याला चार म्हणत नाहीत काय म्हणते, 2 पैसे कमी राहिले तरी चालतात पण हा कस्टमर कस्टमर खुश पाहिजे. कस्टमर कसं आहे, एक कस्टमर 10 कस्टमर आणतोय, बरोबर. त्यांना बी परवडला पाहिजे. उगाच एकाच मागे 10 जण कमवून उपयोग नाही. नाही तर लोक असा विचार करतात धंद्यात की बाबा मला जिथं 5 भेटते तिथं 10 भेटले पाहिजे आणि नाही, मग नाही. कस्टमर नाराज होते नाही, नाही. नाही, मला 100%. जरी जेवण करायचंय, मला जर तुम्ही कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी देताय, त्याशिवाय काही ना काही हा. वेगळ्या गोष्टी भेटतात, तर मी कुठं आकर्षित होईल. जगापेक्षा वेगळं तुमच्याकडेच करावं होणार. लागतं काय ना काय मार्केटिंग स्किल. बरोबर, 100% तुमच्याकडे ती पहिल्यापासून पहिल्यापासून स्किल आहे, आहे. ऑफर लावायची, आहे. लोकांना आकर्षित करायची. आणि ते ऑफर लावून क्वालिटी पण देतात. आता अशा ऑफरमुळे कस्टमर मध्ये वाढ होते का? 100% होते ना. जगापेक्षा वेगळं काय ते देताव, पण ऑफर लावताव, ग्राहक उत्सुक असतंय, काय तर वेगळं काय तर भेटतंय. आणि नुसतं ऑफर लावलं म्हणजे आपण काय त्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे घेत नाही. ऑफर लावून त्यांचाच फायदा करून देतात. मग 100 गिरायकात मधनं 10 गिरायकाचा फायदा होऊ द्या. होते. आपण 90 गिरायका मग 4 आणि 4 तर कमवायला लागला की मग आपल्याला त्या 10 गिरायकामुळं हजारो गिरायक भेटणार आहे. ते 100% ही मार्केटिंग स्किल आहे. मेन म्हणजे तुमचा बॉन्ड होतो ना हा. त्याच्यासोबत. तो आला बाबा, आला, ऑफर भेटला. लावली, तुम्ही बोलले, हा. उद्या ऑफर बी नसू द्या ना. तो हजारो लोकांची मार्केटिंग करतो. मग आज त्याने एक खाऊन गेले की उद्या 10 लोकांना तो म्हणणार सांगतो. ना, मनोज भाऊ स्वतः आले होते, माझी विचारपूस केली, हा. आम्ही व्हिडिओ काढला, हा. मग ती तुमची माउथ पब्लिसिटी किती 100%. व्हायला लागली. 100%. त्यामुळे एक लोकांच्या मनात तुमच्याबद्दल 100%. बी आदर निर्माण. 100%. आणि आपण काय त्यात फसवत नाही. नाही, ऑफर तुम्ही लावणं जे म्हणजे काय सांगताय नाही. त्यांचं जे आपलं 100 रुपयाची वस्तू 100 रुपये त्यांना द्यायला ऑलरेडी 100 रुपयाची वस्तू आहे आणि आपण त्यांना 120ला द्यायला लावून 20 रुपये एक्स्ट्रा खायला लावून त्यांना ऑफर लावून द्यायला, असं बिलकुल नाही. आपल्या मेनू प्रमाणे पैसे घेतो, ऑफर लावतो आणि आपण पदरचा लॉस करून घेतो, पण ग्राहकांचं समाधान मिळवतो. आता 1 लाख 1.5 लाख रुपयाचे बक्षीस असते, म्हणजे थाळी संपवली त्या 3 टायमिंग. लाखापर्यंत बक्षीस आहेत. आता मी म्हणजे सपोज मी तुम्हाला एक सांगतोय, तुमचं असेल 3 लाखाचं बक्षीस आहे. आतापर्यंत असं बक्षीस कुणी जिंकलंय का बरं तुम्ही सांगितलेल्या वेळापर्यंत? किंवा जिंकलेत की आपले 4-5 बक्षीस गेलेत की आपण किती दिले रुपयाचे गेले? असे 51 हजाराचे गेलेत, 11 हजाराचे गेलेत, 51,000 दिलेत बक्षीस. म्हणजे लोक लय खुश झाले असतील ना. आम्हाला पण एक पाठीमागं समाधान तुम्ही ते आहे. हे पण केलतं ना, चिकन रांचे वगैरे व्हिडिओ दिले, नंतर दिलेत बक्षीस जिंकल्याचे व्हिडिओ टाकले व्हिडिओ होते, टाकले. पुन्हा सत्कार केला होता. सत्कार करून. म्हणजे लोकांना असं पण वाटून की नुसतं बक्षीस लावतंय, ऑफर लावतंय आणि फसवतंय, असं नाही. म्हणून ज्या वेळेस आपल्याला लक्षात आलं की हे बक्षीस जाईना गेलेत आपले आणि उगाच मार्केटिंग करलं आपण, तर ते करण्याच्या ऐवजी आपण काय केलं, त्यांना जिंकता येईल अशी आपण बक्षीस ठेवायला चालू, छोटे छोटे. बरोबर. निश्चित आपण 3 लाखाची ठेवून प्रत्येकाला 3-3 लाख रुपये देऊ शकत नाही. मग आपण 11,000 चालू केले, कारण 3 लाखाचे जिंक नाही गेले, मग 11,000 छोटे ठेवले. लोकांना जिंकू पण दिलं म्हणजे उत्साह वाढतो त्यांचा. अरे फेक नाही, ओरिजिनल मध्ये देतंय, पण हे कामं केले आपण. मार्केटमध्ये आपण बक्षीस ठेवले, स्कूटी दिली, फ्रीज दिली, वॉशिंग मशीन, अशी मोठी मोठी 21 बक्षीस दिली. म्हणजे आपण देतो पण, म्हणजे फेक नाही करायचं आपल्याला. लोकांना असं नको संदेश जायला की नुसतं हे दाखवते एवढं आणि आपण थाळ्याच्या ऑफर होता त्याचे पण बक्षीस दिले आणि बॅनर लावून दिल्यानंतर व्हिडिओ बनवून आपण इंस्टाग्रामला आपल्या अकाउंटला टाकले. 100%. म्हणजे मित्रांनो, फ्रॉड काहीच नाही. मनोज दादांनी ज्या गोष्टी आतापर्यंत सांगितल्यात त्या गोष्टी केलेल्या 100%. त्यांच्या आयडी वर पण तुम्ही जाऊन बघू शकता की त्यांनी व्हिडिओ पण टाकलेले. आता एवढे मोठे ऑफर्स देतात, कधी रिस्क नाही वाटत बाबा आपण एवढी मोठी ऑफर देतोय, आपला लॉस होईल याच्यामध्ये? लॉस तर 100% आहे, मग रिस्क आहे का नाही? ऐका ना, रिस्क आहे तो इश्क आहे. एवढं इश्क पण आपल्याला भारी पडन वाटत नाही, पडू दे ना. मग आपण ते ठरवून करायला ना. जर आपला आज एक 3 लाखाचं बक्षीस गेलं तर ते 3 लाखाचं बक्षीस अख्ख्या महाराष्ट्रात पसरणार आहे. आपण रिअल आहो हे लोकांना पण कळणार आहे, डुप्लिकेट नाही काय, द्यायची ताकद पण आहे, म्हणूनच आपण ठेवलं आणि देतो पण आपण. ते करायचंय आपल्याला, रिस्क आहे, देणार आहोत म्हणून केलेलं आहे ना. रिस्क आहे तो इश्क आहे. मग उगाच म्हणत रिस्क आहे तो इश्क आहे म्हणून म्हणत नाही का मी, जे गाव करते ते आम्ही करत नाही, आम्ही करतो ते गावाला जाऊन. हे खरंच आहे ना. बरोबर आहे, खरं, एकदम खरं. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नाही का ट्रेंड चालू शाखा द्यायचा, म्हणजे प्रत्येक जण आपापले काय असतील 2 पैसे घेतो. आता तुम्ही एक युवा उद्योजक घडवायचे म्हणून फ्रीमध्ये मातोश्री चहावाला शाखा ओपन केली. ही संकल्पना कशी डोक्यात आली तुमच्या? आता ही संकल्पना म्हणजे हॉटेल धाराशिवचे मातोश्री उद्योग समूह महाराष्ट्र राज्य, हे मातोश्री नाव कमवायला माझे 17 वर्ष गेलेत. बरोबर. तर ह्या नावासाठी मला 17 वर्ष काय स्ट्रगल करावं लागलं असेल. मी असं मागं जर वळून बघितलं, माझा इतिहास जर बघितलं, तर मला लगेच डोळ्यात पाणी येतं, एवढं स्ट्रगल केले मी. आणि ते नाव मी कमवलं, एकदम गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोरांना कमवलं, ही मला एक स्वतःचा अभिमान आहे. कारण हे नाव कमवायला हे कोणाचं पण काम नाही, आणि त्या नावासाठी इतके दिवस झाले त्याला डाग लागू दिला नाही. तर ह्या नावाचा फायदा
मी एक गरीब कुटुंबात आलो, इथपर्यंत याला त्रास झालाय मला, हे नाव मोठं मी ब्रँड केलंय, तर मग माझ्यासारख्या गोरगरीब कुटुंबातल्या पोरांना ह्या नावाचा फायदा व्हावा म्हणून मी फ्रीमध्ये दिलं हे माझं नाव वापरलं, चहाचे ब्रँड जे केले ते. बरोबर. आणि जे आपलं नॉनव्हेज क्षेत्रातलं जे आहे तर त्याला फीस घेतोय, पण ते फीस कामगार ट्रेनिंग फीस म्हणून घेतोय मी. मला एकही रुपये देऊ नका, तुम्ही तुमचे कामगार आणा, ट्रेन करून घेऊन जावा आणि मग माझी ब्रँच घ्या, मला पैसे देऊ नका. हा माझी संकल्पना आहे. कारण फ्रँचायसी देताना प्रत्येक जण कमवायचा विचार करतो, तसं मी केलेलं नाही. मला नुसतं कमवायचं नाही, जर तो व्यावसायिक जर फेल गेला तर त्याचा तळतळाट किती लागला आपल्याला, कारण आपण इथपर्यंत त्याला खूप स्ट्रगल केलंय, त्याला पण शून्यातनं करायला असते आणि त्याचे 10-20 लाख रुपये नुकसान होणार आहे ते स्ट्रगल हॉटेल व्यवसायात गुंतवताना. तर हे नाही करायचं कोणीच. बरोबर. मला तर असं वाटतंय, कारण मी एक गरीब कुटुंबात आलेल्या म्हणून मला माझ्या कष्टाची जाणीव आहे. त्यामुळे असं वाटतंय की आपण जी फीस घेत आहोत ती कामगार ट्रेनिंग फीस घेत आहोत, आणि मी सांगतो की मला फीस देऊ नका, तुमचे कामगार तुम्ही स्वतः येऊन शिका आणि मग व्यवसायात उतरा. कारण तुम्ही माझा ब्रँड घेऊन चालला तर माझा ब्रँड बी नाही खराब झाला पाहिजे. मी 17 वर्ष झालं ह्या नावासाठी झटलोय, मी माझी लाईफ घालवली याच्यामध्ये, तर मी असंच वाया जाऊ देणार नाही ना. तुम्हाला ते लोक चहाची संकल्पना जी मला सुचलेली आहे, तर हा माझा ब्रँड तयार झालाय आणि हा कुठलाही एक स्वतः व्यक्ती आणि एखादा कामगार ठेवून तो ह्या नावाचा फायदा करून घ्यावा ही माझी इच्छा आहे. आणि युवा उद्योजक घडवायचं स्वप्न आहे, म्हणून ही चहाची फ्रँचायझी फ्रीमध्ये देतोय. फ्रीमध्ये शाखा द्यायच्या पाठीमागं तुमचा हेतू काय? युवा उद्योजक घडवायचा का तुमचा ब्रँड वाढवायचा? चहाच्या फ्रँचायझी फ्रीमध्येचा हेतू एकच आहे, मी एकही रुपये घेणार नाही. मग माझा हेतू काय असेल? युवा उद्योजक घडवायचा. मी मला 1 रुपया बी देऊ नका. ब्रँड व्हॅल्यू तर माझी झालेली आहे ऑलरेडी. मार्केटिंग झालेलं आहे, माझा ब्रँड झालाय, पण माझ्या ब्रँडचा प्रत्येक युवा शेतकऱ्यांना, गोरगरिबाच्या पोरांना माझ्या ब्रँडचा फायदा व्हावा म्हणून मी चहाची फ्रँचायझी फ्रीमध्ये देतोय. बरोबर. हेच माझा उद्देश आहे की युवा उद्योजक घडले पाहिजे. आपल्या हॉटेल मातोश्रीच्या किती शाखा आहे महाराष्ट्रामध्ये? हॉटेल मातोश्रीच्या आपल्या 25 ब्रँच आहेत महाराष्ट्रामध्ये. 25 ब्रँच. आणि आपण 1.5 वर्ष थांबवलं होतं शाखा द्यायचं थांबवलं. का बरं? कारण आपल्या चालू मध्ये 1-2-3 ठिकाणी बंद पडल्या होत्या, तर हे हॉटेल व्यावसायिकांना जमलं नाही ते करायला, त्याच्यामुळे आपण थांबवलं होतं. कारण आपण 15 दिलेत, 15 मधल्या जर 10 बंद पडल्या तर आपल्या ब्रँडला व्हॅल्यू नाही ना, मग आपलं नाव लय खरं होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या 15 मधल्या 2-3 बंद पडल्याने आपल्या 12 जर आपण वर्षभर टॉपला चालवल्यात तर मग आपल्याला थांबून पुन्हा डबल त्याच ताकदीने लढायला काय ताकद नाही. म्हणून मी 1.5 वर्ष ब्रँच दिली नाही, त्या 1 वर्ष पहिले दिले, एका वर्षात माझ्या 17-16 ब्रँच झाल्या. आणि पुन्हा मी 1-2-3 बंद पडल्या यांच्या चुकामुळे, किंवा त्यांना जमलंच नाही, ते कष्ट जमलं नाही, देणं पाणी झालं, अडचणी, लोकांकडनं पैसे वगैरे घेऊन त्यांनी चालू केला व्यवसाय. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला पण शिकायला भेटलं की कुणाला पण नाही द्यायचं, आणि जो घेतोय त्याला पण आपण सगळ्या गोष्टी पद्धतशीर समजून सांगून घे म्हणायचं. फुकटमध्ये म्हणजे तू गडबड करू नको. तुला 2 लाख फुकटमध्ये भेटलेत माझी फीस, पण तुझे 20 लाख चाललेत, तू तुझं लाईफ करिअर बरबाद करला. पण ते नाही होऊ द्यायचं आपल्याला, कारण त्यांचं तळतळात नाही पाहिजे. आपलं चुकीचं मार्गदर्शन आपल्याला त्यांचं तळतळात देऊ शकतं आणि त्यांची लाईफ बरबाद करू शकतं. बरोबर आहे. ते नाही करायचं आपल्याला. उगाच आलंय कोणी तर घ्या 5 लाख तुम्हाला, घ्या 2 लाख तुम्हाला, आणि आम्हाला तुमची फ्रँचायझी द्यायला आम्हाला काय बाबा अडचण नाही, पण तुझं त्याच्यामुळे डिस्टर्ब होणार, तुझी 2-4 वर्ष वाटोळी जाणार आहे, ते तुझं नुकसान होणार आहे, पुन्हा व्यवसाय तुला उतरू पण वाटणार नाही. हा एक त्याच्या मागे हेतू आहे. निगेटिव्ह होणार आहे. माझा हॉटेल सोडून द्या, कुठल्याच व्यवसाय त्यांना व्यवसायात उतरणार नाही. बिगारी म्हणून कामाला गेलेलं परवडलं असं वाटेल त्या आपण. बरोबर आहे ना. हे नाही झालं पाहिजे. 100%. हे आता तुम्ही जे 2-3 वर्ष बंद ठेवलं होतं शाखा देणं, त्याच्यात तुम्ही काय बरं, म्हणजे काय तुम्ही त्याच्यात काहीतरी हे केलं असं ना? मी फ्रँचायझी 1.5 वर्ष बंद केलं त्या, पण 1.5 वर्षामध्ये माझ्या जे झालेत ते चाललेत किती व्यवस्थित माझ्या ब्रँच, आणि टिकलेत किती, त्यांना फायदा किती व्हायला, ह्या गोष्टीचा अभ्यास करून मी त्यांना, जे बंद पडलेत ते पडलेत, पण जे 10 आहेत किंवा 15 आहेत ब्रँच, ते किती व्यवस्थित चालवता येतील किंवा त्यांच्या चुका कुठं होत्या त्या सुधारण्यात मी वेळ घेतला. आणि मग पुन्हा मी थांबून आत्ता कुठे ह्या 2 महिन्यात माझ्या ब्रँच दिले, 2 महिन्यात ब्रँच द्यायला चालू केले, 6 ब्रँच माझ्या दिलेत आणि अजून 8-10 बुकिंग आहेत. अरे वा, खूपच छान. म्हणजे त्याच ताकदीनं एक तुम्हाला रेस्ट घेणं पण महत्वाचं आहे, तुमचं बॅकग्राऊंड पण चेक करून पुन्हा त्याच ताकदीनं पुन्हा त्याच स्पीडनं लढायचं. म्हणजे अभ्यास केला, अभ्यास करणं पण गरजेचं. उगाच फ्रँचायझी देऊन दुसऱ्याचं नुकसान करायचं नाही. 100%. एखाद्याला आपल्याला आपल्या हॉटेल मातोश्रीची जर शाखा घ्यायची असेल तर काय क्रायटेरिया आहे त्याचा? तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमचं जे लोकेशन आहे ते मॅटर करतंय. तुमच्या जागेवर तुमचं इन्व्हेस्टमेंट ठरली जाते,
आणि आम्ही काय घेत आहोत हम्म. हे आमचं काहीच नाही. हम्म. जर तुम्हाला आमची फ्रँचायसी घ्यायची असेल हम्म. तर आमच्या काही नियम अटी आहेत. मसाले आमच्याकडनंच घ्यावे लागतील. हम्म. किचनचा स्टाफ आम्ही तयार करूनच देणार तुम्हाला, किंवा तुम्ही स्वतः शिका. बरोबर. आम्हाला तुम्ही पैसे देऊ नका, पण तुम्ही स्वतः शिका किंवा तुमचा स्टाफ पाठवून द्या, तरच आम्ही फ्रँचायसी देतो. कारण आमची क्वालिटी आणि आमचे मसाले हे आमचा मेन बेस आहे. बरोबर. मग क्वालिटी आमचे सेफ लोक देऊ शकतात आणि आमचे मसाले असले तर तुमच्या हॉटेलमध्ये क्वालिटी राहू शकते. मग हे मेन वस्तू आहेत की आमच्या क्वालिटी म्हणजेच कामगार आणि मसाले ही मेन वस्तू आमच्या आहेत आणि ते आम्ही कंटिन्यूमध्ये कंपल्सरी ठेवतो. CCTV आमच्यापाशी आहे, पुन्हा बिलिंग सॉफ्टवेअर आमच्यापाशी आम्ही आमच्या अंडरमध्ये चालतोय. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ते आम्ही आमच्या अंडरमध्ये ठेवतो फ्रँचायसी बरोबर. देताना. ज्याच्यामुळे तुमच्या सगळीकडे लक्ष पण लक्ष राहील. आणि आणि चुकत स्वतः असेल तर तुम्ही आणि मार्गदर्शन स्वतः करा. आम्ही जात आहोत. मी स्वतः प्रत्येक ब्रँचला व्हिजिट देतो. 10-15 दिवसाला 10-15 दिवसाला ब्रँचला जातो, क्वालिटी चेक करतो. कुठल्याही मालकाला सांगत नाही मी येलोय म्हणून. त्यांना अचानक धप्पा देतो, मालक असतात का नसतात बघतो, कॅमेरामध्ये बघत असतो. म्हणजे ह्या गोष्टी थांबवून रेस्ट घेऊन आपण ह्या अपडेट करत चाललो. बरोबर. म्हणजे व्यवसाय छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, तुम्ही तुमचं मालकाचं लक्ष आहे का नाही ह्याच्यावर पण आम्ही नियंत्रण ठेवतो. आता पाठीमागं पूरग्रस्तांना तुम्ही मदत केली. पूरग्रस्तांना मदत करताना असं वाटत होतं की माझंच घर पाण्यामध्ये गेलंय आणि त्या एकदम शेतकऱ्यांच्या पोरांना किंवा हे दिवस आलते ते 100 वर्षात कधीच आलेले नाहीत कोणावर. बरोबर. जवळपास 250-300 गावामध्ये पाणी गेलं होतं. पूर्ण गावाच्या गाव बुडाले होते आणि ते मी टीव्हीला बघत होतो सकाळ सकाळ न्यूज. दुसरा तिसरा दिवस होता. तर आमच्या आया बहिणीचा आक्रोश, शेतकरी रडालेले, शेतात गाई म्हशी वाहून गेलेल्या, जनावर वाहून गेलेले, हे बघून अक्षरशः टीव्हीमध्ये बघत बघत रडत होतो मी. तर ते उठलो मी 11-12 वाजता आणि डायरेक्ट गाडी करून डायरेक्ट प्रत्येक बांधावर पहिल्या दिवशीपासून चालू केलं. आणि जात असताना बघत असताना लोकांच्या गायी जनावर रडालेले, आया बहिणी, घरं वाहून गेली, शेती वाहून गेली, जनावर, म्हणजे एवढं बेकार होतं ना. तर मला असं वाटलं की मी आज शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरासाठी आज देवानं दिलंय मला काय तर. त्यांच्यापासून मी हॉटेल जे आहे त्यांचा काहीतरी हिस्सा आहे. बरोबर. त्यांनी काहीतरी कमवायला मला दिलंय. माझ्या हॉटेलमध्ये आलेत, खाल्लेत, पिल्लेत त्यांनी आणि त्यांच्याकडनं काहीतरी 4 पैसे कमवले. जर त्यांचं माझं हॉटेल नसतं, ते जर नसते आले तर माझ्यापाशी 1 रुपया नसता, मी लोकांच्या इथं कामालाच गेलो असतो. मग त्यांचं योगदान माझ्यामध्ये आहे आणि मला पण त्यांचं काय तर समाजात देणं आहे. माझी शेतकऱ्याची पोर आहे ती, मी त्याच एक कुटुंबातला आहे. म्हणून मी पहिल्या दिवशी मदत करायला गेलो तर मी रोज बघताना असं वाटत होतं की मी घरी येऊच नाही, रोज तिथंच जावं. मी रोज 3-4 गाड्या घेऊन जायचं. 20-21 दिवस स्वतः गाड्या घेऊन अन्न किट वाटप केल्या. ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्तांनी आत्महत्या केली किंवा पूरग्रस्तामध्ये लोक वाहून गेलेत तिथं डायरेक्ट म्हणजे कॅश स्वरूपात अमाऊंट दिली. कारण माझं बघून लोकांनी करावं आणि खरंच त्या शेतकऱ्यांना गरज होती, त्यांच्यापर्यंत लोकांची मदत पोहोचावी म्हणून मी ती सुरुवात केली होती. पण जसं पाहिजे तसं लोकांचा त्यांना सपोर्ट भेटला नाही आणि सोशल मीडियावाल्यांनी पण उचलून धरलं नाही. मग जिथं मला लोकांचा सपोर्ट भेटायला पाहिजे किंवा लोकांना मदत पोहोचायला पाहिजे शेतकऱ्यांना, ती पोहोचली नाही. म्हणून मी थांबलोच नाही. 1 दिवस करायला गेलेलो, 20-25 दिवस मी करत राहिलो. पुन्हा शेवटला बऱ्यापैकी मदत लोकांची चालू झाली. जिथं माझे एखाद्या शेतकऱ्याला लाख रुपये गेले असतील तर त्याच शेतकऱ्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून मला लोकांना सांगण्याचा उद्देश होता. तर त्या लोकांकडे शेतकऱ्यांपर्यंत 4-4, 5-5 लाख रुपये पुन्हा गेले. ते नुकसान तर त्यांच्या आयुष्यात कधीच भरून निघणार नाही, एवढं बेकार नुकसान होतं. कारण जमिनीवर माती पण राहिलेली नव्हती, लोकांची घर वाहून गेली होती, जनावर वाहून गेली होती आणि अक्षरशः शेतकरी वाहून गेले 8-8 दिवसांना सापडत होते. आणि त्या पिरियडमध्ये 8-10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय करायचं, देणं पाणी शेतकऱ्यांवर, पीक वाहून गेलं, एवढा डिप्रेशन मध्ये आत्महत्या केल्या. तर त्या आत्महत्याग्रस्त लोकांना पण जाऊन मी डायरेक्ट आर्थिक स्वरूपात मदत केली. मदत करायचा हेतू एकच होतं की मी तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही, तर आपली मदत गेल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी तिथं मदत आणून पोहोचवावी, ह्या उद्देशानं मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिलो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कारण मी त्याच कुटुंबातून आलेलो आहे म्हणून हा प्रयत्न. तुम्ही ज्या पाऊल उचललं त्यामुळे बऱ्याच लोकांनी पण पाठिंबा दिला आणि खरोखर लोकांना मदत भेटली. नाही, कसं आहे, मी ह्या शेतकऱ्याच्या कुटुंबातनं जन्माला आलेलो आहे. मी ह्या मातीसाठी आलेलो आहे आणि मी ह्या मातीसाठी आयुष्यभर करत राहणार, कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामधला एक व्यक्ती पवन दादा, खूप गरीब घरातून त्यांनी इंस्टाग्रामवरती आपली खूप मोठी फॉलोईंग तयार केली होती. आता त्यांची ID इंस्टाग्रामने सस्पेंड केली. ही खूप वाईट घटना आहे, कारण गरीब मुलगा आहे तो, पण त्याला बरेच लोक सपोर्ट करतात. माझं खरं सांगतो, मी एक गरीब कुटुंबातला पोरगा आहे आणि मला गरिबीची जाणीव आहे. आणि एक पवन जाधव हा पण गरीब कुटुंबातला मुलगा आहे
आणि लोकांनी असं काढाय नाही करायला पाहिजे. एवढी खरं सांगतो कळकळीची विनंती आहे, कारण त्यानं तुमचं कधीच चांगलं होणार नाही. तुम्हाला आत्मा तर कधी शांती देणार नाही बरोबर. आणि तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करून काय करणार आहोत. त्या पवन जाधवला आपल्याला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्रातनं त्याला इतका सपोर्ट आतापर्यंत भेटलेला आहे. 2.5 मिलियन फॉलोअर्स म्हणजे 25 लाख फॉलोअर्स आहेत पवनचे. ते ID सस्पेंड झाली त्याची आणि महाराष्ट्रातनं त्याला आपण सगळ्यांनी मिळून त्याच ताकदीनं उभा करायचं. तो सध्या खचलाय, पण भावा तू खचू नको. आमचा तुला 100% हॉटेल क्षेत्रात असेल पुन्हा महाराष्ट्रात सपोर्ट आहे. त्याच ताकदीनं आम्ही त्याला उभा करू आणि लोकांना एवढं सांगायचंय की तुम्ही दुसऱ्याचं तोंड काळं करायला गेल्यानंतर तुमचं हात 100% काळे होणार आहेत. त्यामुळं लोकांच्या अशा गरिबांच्या पोरांना छेडछाड करू नका, कारण कधी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल काय सांगता येत नाही. ते तुम्ही करताय, पण 100% तुमचं पण कधी ना कधी असंच होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे कधीही त्या नजरेनं बघू नका, लोकांचं वाईट करू नका. भावना चांगली ठेवा. गोरगरिबांच्या पोरांनी तुमचं कधी काय वाटोळं केलेलं नाही, वाकडं केलेलं नाही आणि करणारही नाहीत, कारण तेवढे त्यांना कळतंय गरिबीची जाणीव आहे. बरोबर. त्यामुळं असं नाही करायला पाहिजे. पवनला आमच्याकडनं 100% आणि सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे की पवनला सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि डबल त्याच ताकदीनं मी पण त्याच कुटुंबातला आहे आणि त्या पवनसाठी आपण सगळेजण मिळून 100% प्रयत्न करू, त्याला आधार द्यायचं आणि सगळ्यांनी द्यायलाच पाहिजे. 100% पवन दादाला सगळे सपोर्ट करतात आहे. दादांचाही सपोर्ट आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांचे व्हिडिओ जातात. ह्या ताकदीनं परत एकदा त्यांची ID जरी त्यांनी नवीन जनरेट केली तर त्याच ताकदीनं लोक सपोर्ट करतील 100%. दादाला 100%. आता तुम्ही 15 वर्ष झाले हॉटेल व्यवसायामध्ये आहात. सोशल मीडियाचा किती फरक पडतो बरं कस्टमरवरती? 100% सोशल मीडियाचा फरक पडतो, पण तो फक्त मर्यादित काळापुरता असतो. तर त्याला तुम्ही टिकवता वाढवता कसं ह्याला डिपेंड आहे. कसं टिकवायचं कस्टमर? जर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही कस्टमर कमवताव, बरोबर. आज तुमचे 20 बकरे जाते, 400 किलो चिकन जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून. जर तुम्ही आलेल्या कस्टमरला भाव देत नाहो, व्हॅल्यू देत नाहो किंवा आलेल्या गिरायकाला सर्व्हिस देत नाहो, तर तो कस्टमर पुन्हा तुमच्याकडे कधीही येणार नाही. आलेल्या कस्टमरला सर्व्हिस द्या, इज्जत द्या, रिस्पेक्ट द्या. स्वतः होईल तेवढं त्याच्यासाठी आपण काय करतात, कारण ते 100-100, 200-200 किलोमीटरवर नाही देत आणि ते रिटर्न कसे ते दुसरे 10 कसे पाठवतील ह्याच्याकडे तुम्ही क्वालिटी क्वांटिटी सर्व्हिसकडे लक्ष देऊन त्यांना खायला मजा आली पाहिजे, एवढ्या लांबून आनंद भेटला पाहिजे, आणलेला त्यांना पस्तावा नाही झाला पाहिजे, असं त्यांना सर्व्हिस द्या, तरच तुमच्याकडे रिटर्न नाही देईल त्यांनी. सोशल मीडिया मार्केटिंगला तुम्ही किती सिरियसली घेता? मी 100% पहिल्यापासून सिरियस घेतो. पहिलं काय करायचे तुम्ही? आता तर समजा लय व्हायरल होत आहे, पहिलं तर नव्हतं एवढा क्रेज. नाही, आता सध्या हॉटेल क्षेत्रामध्ये सध्या व्हायरल झालेत हॉटेलवाले सगळे आणि आमच्यासाठी भारी गोष्ट आहे की धाराशिव जिल्हा सध्या हॉटेलमध्ये टॉपला गाजलाय आणि टॉपला खरंच राहणार. आमचे हॉटेलवाले सगळीच भारी काम करतात आणि हॉटेल क्षेत्रात सध्या महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्याचं नाव आहे. आम्हाला बी अभिमान वाटतंय. आमच्या धाराशिव जिल्हा कोण ओळखत नव्हतं. आम्हाला धाराशिव म्हणलं की कुठं आहे म्हणून लोक विचारायचे, आम्हाला तुळजापूरच्या जवळ आहे म्हणून सांगावं लागतं. पण आता धाराशिवला ऑल महाराष्ट्रात हॉटेल क्षेत्रामुळं ओळखतात. लय भारी वाटतंय आम्हाला, अभिमान वाटतंय, कारण हॉटेलवाल्यांनी महाराष्ट्र गाजवले सध्या 100%. खरोखर धाराशिव जिल्हा म्हणलं की आता हॉटेल लगेच नाव घेतात. हा रे तिथं हे हॉटेल आहे का, ते हॉटेल आहे का. 100%. आणि एवढं आहे की नुसतं नावच नाही, धाराशिव जिल्ह्यात म्हणजे बकरे असतील, चिकन असेल, मटन असेल, क्वालिटी आमच्या धाराशिव जिल्ह्यासारखी खरंच कुठं भेटत नाही. कारण सगळे हॉटेल टॉपला चालते, क्वालिटी आहे म्हणून टॉपला चालतात. असं नाही की महिनाभर चालले बंद पडलेत, आणखी बी सगळ्याची फुल फॉर्म मध्ये हॉटेल आहेत. धाराशिव मध्ये कुठेही जावा 1 नंबर जेवण भेटते आमच्या धाराशिव मध्ये 100%. कोणाची सर्व्हिस कमी असेल, स्वच्छता नसेल, ह्या गोष्टी कसं आहेत, प्रत्येक जण काय अनुभवातनं एकदम मोठा झालेला नाही. प्रत्येक जण शिकत मोठा होते, प्रत्येक जण होत असते. मी बी त्याच गोष्टी मी बी होते त्याच्यात, मला बी भरपूर त्रास झालेला आहे. पण शिकून सगळेजण मोठे होणार आहेत, एक्सपिरियन्सनं मोठे होते माणसं अनुभवातनं. तर 100% धाराशिव जिल्हा टॉपला आहे, टॉपलाच राहणार. आम्ही ते 100% प्रयत्न करू. आता एक माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही एवढे वर्ष घालवलेत हॉटेल व्यवसायामध्ये, ज्यांना हॉटेल व्यवसायात यायचंय युवा उद्योजक, त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश द्याल? हॉटेल व्यवसायात उतरायचं असेल तर तुम्ही एकदम फुल पॉवरफुल उतरा. पॉवरफुल म्हणजे काय, स्वतः कष्ट करायला तयार ठेवा, जिद्दीने लढा, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. म्हणजे स्टाफ असेल, जवळची माणसं असतील किंवा कस्टमर असेल, ह्यांना सोबत घेऊन पुढे जायचं कसं हे ठरवून उतरा. एक्सपिरियन्स घ्या, क्वालिटी क्वांटिटीवर काम करा, मगच तुम्ही हॉटेल क्षेत्रात उतरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटिंग तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. मार्केटिंगला कमी पडायचं नाही. तुमचं हॉटेल किती पण मोठं असू द्या, उपयोग नाही. तुमची मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि मार्केटिंग निश्चित करून उपयोग नाही, क्वालिटी आणि क्वांटिटी नाच करायचा नाही. द्यावंच लागतंय आणि यावंच लागतंय.
बरोबर. तर मित्रांनो, जसं मनोज दादांनी सांगितलं, त्यांचा एवढा एक्सपिरियन्स शेअर केलाय आपल्याला, बऱ्याचशा गोष्टी मलाही शिकायला भेटल्यात. तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघा, 100% तुम्हाला आवडेल. कारण 15 वर्ष घालवणं, शून्यातून सुरुवात करणं, ज्या माणसाने एवढी गरिबी पाहिली, तेवढ्या गरिबीतून एवढं मोठं विश्व स्वतःच्या जीवावर उभा करणं हे सोपं नाही. तर मनोज दादा, खरंच तुमचा मनापासून धन्यवाद. तुम्ही मला वेळ दिला आणि बऱ्याचशा गोष्टी मलाही सांगितल्या आणि आपल्या ऑडियन्सलाही आपला पॉडकास्ट खरंच आवडेल. तर मित्रांनो, ह्या पॉडकास्टमध्ये एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.